हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। सर्वप्रथम जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय। माझ्या तमाम आदिवासी बांधवांना गेल्या 121 दिवसापासून जो आपला खाजगीकरणाविरोधात आपल्या आदिवासी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे, तसेच आपण सकल आदिवासी समाजाकडनं त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मुद्दा खाजगीकरणाचा आहे आणि गेल्या 4 महिन्यापासून आश्रमशाळेत शिक्षक नाही। आपली जी येणारी पिढी ज्या समाजाच्या विषयी जर आपली येणारी पिढी जर शिकली नाही तर येणारे समाजावर जे संकट आहेत त्या संकटाविरोधात कशी उभी राहील हा विचार करायला पाहिजे। सध्याच्या या खाजगीकरणाच्या विरोधात आताची जी नवतरुण युवा पिढी आहे तीच एकत्र येत नाही, तर जी पिढी आपले शिक्षक जी पिढी घडवत आहेत त्या पिढीला आज गेल्या 4 महिन्यापासून शिक्षण नाही। 499 आश्रमशाळा आहेत, अनुदानित हे सर्व धरून 500-600 शाळा आहेत, त्या ठिकाणी आपले शिक्षक नाही, आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत नाही, वेळेवर जेवण नाही, काहीच नाही। तर आपण जी आताची जी तरुण युवा पिढी आहे त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि या खाजगीकरणाच्या विरोधात उतरायला पाहिजे। गेल्या 15-16 दिवसापासून आपलं मुंबईमध्ये 18-19 दिवस कंप्लीट झाले आंदोलन, परंतु आचारसंहितेमुळं आपण तो आंदोलन त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं नाही, आंदोलन कंटिन्यू चालू आहे। मी मुंबई या ठिकाणी माझं आंदोलन कंटिन्यू चालू असेल आणि वर्ग 3 वर्ग 4चे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी राहण्यासाठी सोय नसल्या कारणास आपण त्यांना नाशिक या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं पहिल्यापासून जो आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी थांबायला लावलं आणि माझं आंदोलन मुंबईमध्ये कंटिन्यू चालू असणार आहे। आणि मी आपल्या आदिवासी विकास मंत्रीबद्दल बोलणार आहे। काल परवाच्या दिवशी शहापूर तालुक्यात त्यांच्या कार्यक्रमात दरम्यान ते बोलले की हे जे विराट आंदोलनवाले आहेत हे 9-10 वेळा मी यांच्याकडे जाऊन आलो, यांना विनंती केली की बायोश्रोतनी तुम्ही ऑर्डर स्वीकारा। आणि त्या गेल्या काल परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा त्यांच्या बंगल्यासमोर गेलो तेव्हा त्यांनी बंगल्याची लाईट बंद केली, दरवाजा बंद केला आणि काल परवाच्या कार्यक्रमामध्ये म्हणतात की ते कर्मचाऱ्यांना 8-9-10 वेळा मी भेटलो परंतु त्यांनी बायोस्रोतच्या ऑर्डर आहेत त्या नाकारल्या। आणि हा मंत्री काल परवाच्या कार्यक्रमात काय म्हणतो की मी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मी आपल्या आदिवासी विभागात खाजगी करणार नाही ना। आपलेच मूर्ख माणसं त्याच्यासमोर जे बसलेले होते ते टाळे टिपतात। अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे ज्या वेळेस तो बोलतोय की बायोस्रोतनी ऑर्डरी स्वीकारा। अरे बायोस्रोत म्हणजेच खाजगीकरण आणि तुम्ही टाळे वाजवतात, तुमच्यामुळं समाजाचा वाटोळा होतोय। माझी सर्व आदिवासी बांधवांना नवतरुण युवा पिढीला विनंती आहे की रस्त्यावर उतरा, एकत्र या। आपण येणाऱ्या जो हिवाळी अधिवेशन आहेत त्याच्यात नागपूरला महामोर्चा खाजगीकरणाविरोधात आपण आयोजन करणार आहोत। सध्याचं जे आदिवासी विकास विभाग या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन आणि मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मी स्वतः ते आंदोलन चालू केलेलं आहे, मी स्वतः कंटिन्यू केलेलं आहे, त्या ठिकाणी माझं आंदोलन चालू असेल। माझी सर्व आदिवासी तरुण युवा पिढीला विनंती आहे की आपण सर्वांनी रस्त्यावर उतरा आणि जे आदिवासी आमदार आतापर्यंत आम्हाला माहिती आहे कोण आपल्या सोबत आहे कोण आपल्या सोबत नाही, तर जे आमच्या सोबत नाही त्यांना पण मी एक मेसेज देतोय की येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील त्या ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात उतरू हे नक्कीच। तुम्ही समाजाचे जे समाजावर येणाऱ्या अन्याय विरोधात तुम्ही जर प्रश्न मांडू शकत नाही, तुम्ही जर बोलू शकत नाही तर तुमच्या आमदारकीला आग लावा। मी आवाहन करतो समाजाला की यांना येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला यांची जागा दाखवा, नाही तर आपल्याला कटोरा घेऊन लंगटी लावून परत जंगलात जावं लागेल जर आपण खाजगीकरणा विरोधात उतरलो तर। नाही, विचार करा आणि योग्य त्या माणसाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून द्या।
म्हणजेच या आमदारांना कळेल की समाज पेटून उठल्यावर समाज काय करतो. जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय.